भक्तजनो, काही तिथींना वारांना शास्त्रामध्ये अतिशय महत्व दिलेलं आहे. तसा आज हिंदूंचा पवित्र उत्सव आहे, कारण श्रावण मास आहे, शुद्ध प्रतिपदा आहे आणि पहिल्याच प्रारंभी आज सोमवार आलेला आहे. काय आलेला आहे? सोमवार आलेला आहे. म्हणून वैष्णव परंपरेमध्ये शैव आणि वैष्णव हा भेद मानला जात नाही. जो वैष्णवाची पूजा करतो तो भगवान शिवाची सुद्धा पूजा करतो, जो शिवाची पूजा करतो तो वैष्णवांची सुद्धा पूजा करतो. आणि आजच्या व्रताचं मोठं फल आहे तो आहे श्रावणी सोमवार. विठाला सोमवार हा दिवस, सोमवार हा दिवस, सोमवार हा दिवस, सोमवार हा दिवस. महादेवा शंभूदेवाचा नवस, दयाळूच्या कावडे अभिषेक शंभोवारी महाशंभोचा दिवस, शंभूदेवा नवसा दयाळूच्या कावडे अभिषेक शंभोवारी शंभोवरी शंभोवरी. भगवान शिवाचं व्रत या सोमवार आहे. हा सोमवार व्रत धारण करतो त्याला तुकोबराय फल सांगतात. तुका म्हणे शंभू भक्त त्यांचे राणे कैलासात, त्यांचे राणे कैलासात, त्यांचे राणे कैलासात. तुका शंभू भक्त त्यांचे राणे कैलासात, त्यांचे राणे कैलासात, त्यांचे राणे कैलासात. शिवाची उपासना करणारा त्याला गती काय तर त्यांचे राणे कैलासात, त्याला कैलासाची प्राप्ती. पण तुकोबरायांनी चाबूक वाढला बा. जो सनातन धर्मामध्ये जन्माला येऊन एकादशी आणि सोमवार जर कोणी करत नसेल त्याची कोणती गती होईल तुकोबराय म्हणतात मी सांगत नाही. एकादशी सोमवार व्रत जे न करती कोणत्याची गती होईल नेनो, कोणत्याची गती होईल नेनो, कोणत्याची गती होईल नेनो. एकादशी सोमवार करती, एकादशी सोमवार व्रत देना करती, व्रत देना करती, याची गती होईल नेनो, कोणत्याची गती होईल नेनो, कोणत्याची गती होईल नेनो. मुद्दा समजून घ्या. जो एकादशी आणि सोमवार व्रत करत नाही अहो त्याची काय गती होईल सांगता येणार नाही. आणि जो सोमवार व्रत करत असेल तर त्याची गती आहे कैलासाची प्राप्ती. काय गती आहे? कैलासाची प्राप्ती. आता इथं बऱ्याच लोकांना शंका आहे, गती, अधोगती, सद्गती, ऊर्ध्वगती, परमगती, बोलू पुढे. पण ही गती आपल्या संगतीवरती अवलंबून आहेत आणि आपल्या कर्मानुसार अवलंबून आहेत. तुम्ही जसं कर्म कराल तसे त्या गतीला जावं लागेल. मी नाही, ज्ञानोबराय म्हणतात जेतदयाचे कर्मसूत्र मांडून ठेविले स्वतंत्र, तया त्या गतीशी पात्र होची लागे. अरे तुम्ही जे कर्म केलेलं असेल त्या कर्माला अनुसरून पुढची गती प्राप्त होत असते. वाक्य सोपं बोलतो, गती ही तुमच्या संगतीवरती अवलंबून आहे. तुम्ही जशी संगती कराल तशी गती प्राप्त होईल. विठाला विठाला. म्हणून गोकुळ बाबा कबीर महाराज म्हणतात, संगत करायची असेल तर संतांची कर, तुझं बिघडलेलं सुद्धा सुधारेल. विठाला विठाला. संगत संतन की करले नमकार
सार्थक करले संगत संतन की करले जन्म का सार्थक सजू करले संतन की करले जन्म का सार्थक सजू करले संतन की करले जन्म का सार्थक सजू करले संगतीमध्ये गती आहे. मग मृत्यूनंतरच्या गती शास्त्राने 5 दिल्या. पहिली आहे क्रममुक्ती, दुसरी आहे परमगती, तिसरी आहे सदगती, चौथी आहे ऊर्ध्वगती आणि 5वी आहे अधोगती. क्रममुक्ती ही योग्यांची. योगी योग बलाच्या सह्याने कुंडलनी जागी करून मूल चक्र भेदून देहाचे 4 बंध क्रमाक्रमाने तोडत या 10व्या दरवाजा वाटे तो स्वस्वरूपाला प्राप्त होतो. त्याला क्रममुक्ती म्हणतात. त्याला काय म्हटलेलं आहे? क्रममुक्ती. पण दुसरी आहे परमगती. ही तुम्हा आम्हाला प्राप्त करता येते. सांसारिक मसाला हो. कशी? तर तुकोबरायांच्या वचनावरती विश्वास असला पाहिजे. तुकोबराय म्हणतात धन ग्रस्ती माणसाने कमवावं. धन कमावण्यासाठी ग्रस्ती माणसाला नकार नाही. त्याने धन कमावलं पाहिजे, पण त्याला रीत सांगितली. उत्तम रीतीने जो धन कमावतो, उदास अंतकरणाने जो खर्च करतो, त्याला उत्तम गती प्राप्त होते. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. उत्तमची गती कोणत्या गतीला जातो? उत्तम गतीला. आता कोण जातो? पूर्ण अभंग बघा. परोपकारी नेने परनिंदा परश्रिय सदा. जो परोपकार करतो, दुसऱ्याची निंदा करत नाही आणि परश्री ज्याला मातेप्रमाणे आहे, तो एक उत्तम गतीला जातो. भूतदया गाई पशुचे पालन तानेल्या जीवन म्हणा माझी. उत्तमची गती तो एक पावेल. शांतिरूपी नव्हे कुणाचा वाई वाढवी महत्व. उत्तमची गती तो का म्हणे याची आश्रमाचे परमपद. तो परमपदाला परमगतीला जातो. विठाला हो. आता हे काही सद्गती, सत्कार्य केल्यानंतर, पुण्याचा संच झाल्यानंतर, मृत्यूनंतर त्या व्यक्तीला जी गती मिळते त्याला सद्गती म्हणतात. अर्थात त्याला म्हणतात स्वर्गाची प्राप्त. त्याला उत्तम भोग प्राप्त होतात. पर कुठपर्यंत? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत. पुण्यादी कर्म करून, यज्ञादी कर्म करून जे स्वर्गापर्यंत जातात त्यांना सद्गती म्हटलेल्या आहेत. लक्षामध्ये ठेवा. पण पुण्य संपत आलं की ज्ञानोबराय म्हणतात आपले स्वर्गात गेलेले पितर ते इच्छा करतात की आमच्या वंशात जो मुलगा जन्माला आला त्याने आमच्या करता इथे पुण्य करून पाठवावं लागतं. इथं पुण्य केलं की स्वर्गांचा मान, पितरांचा मान स्वर्गात वाढवतो. करते अपेक्षा कुळाकडे करतात. मी नाही ज्ञानोबराय म्हणतात. विठाला बरं गे बाबा. ज्ञानोबराय म्हणतात तरी पितर काय करती. ज्ञानोबरायांचं वाक्य ज्ञानेश्वरीतील. तरी पितर काय करती कासा याने स्वर्गी बसती. अरे ती येते कुळापाशी. ते कुठे येतात? कुळाजवळ येतात आणि इच्छा करतात की यांनी पुण्य करावं. पण स्वर्ग कुठपर्यंत? भोग कुठपर्यंत? किती भोग आहेत ते गीतेला विचारा. ते पुण्यमा साधे सुरेंद्र लोक मष्णांती दिव्या नदी विदेव भोगान. मग त्या पुण्याची पावती सवे चंद्रपणाची आणि मग येऊ लागती माघारे. तुका म्हणे जाती पुण्यक्षया पुण्यक्षया दोगती पुण्यक्षया दोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया दोगती पुण्यक्षया दोगती पुण्यक्षया दोगती. ए तुका म्हणे जाती पुण्यक्षया दोगती पुण्यक्षया दोगती पुण्यक्षया दोगती. तुका म्हणे जाती पुण्यक्षया दोगती पुण्यक्षया दोगती पुण्यक्षया दोगती. ती झाली नंतर अगती. त्याला अधोगती म्हणतात. एक ऊर्ध्वगती आणि झाली अगती. ऐका
ऊर्ध्वगती म्हणजे काय माझ्याकडे लक्ष द्या. प्राण डोळ्यातून जातो, प्राण कानातून जातो, प्राण नाकातून जातो, प्राण तोंडातून जातो. आणि ही लक्षणे अगोदर कळतात. ज्याचा प्राण कानातून जाणार असेल त्याचे पहिले कानाचे चापे पडतात. ज्याचा प्राण नाकातून जाणार असेल त्याच्या नाकाचा शेंडा बघतो. ज्याचा प्राण डोळ्यातून जाणार असेल त्याची नजर ताट होते. आणि ज्याचा प्राण तोंडातून जातो त्याचा उलटा श्वास चालू होतो. पण ही ऊर्ध्वगती आहे. पण पापी माणसाचा प्राण हा विरुद्ध दिशेने जातो. पापी माणसाचा मरताने कोठा फुटतो बघ सर. पापी माणूस मरताने कपड्यामध्ये मलमूत्र विसर्जन करतो. पापी माणसाला मरताने कप नावाचा वाद होतो. तो वाद बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो, पण सर्व पाप कंठात आल्यामुळे त्याचा वाद बाहेर जात नाही, म्हणून त्याचा घसा वाजतो. त्याला घरघर घराडा किंवा घरडका म्हणतात. पण ही अगती. परत ज्ञानोबरायांनी 2 गती सांगितल्या. ज्ञानोबराय म्हणतात बघा, उत्तरायण आहेत, शुक्ल पक्ष आहे, दिवस आहे, आतमध्ये ज्योत पेटलेली आहेत. आणि अशा वेळेला ज्याचा प्राण जातो त्याची गती काय? का झाकली या गतीचा दिवा, नेनाजी काय झाला केव्हा, या रीती पांडवा जो देह ठेवी. अशा रीतीने जो देह ठेवतो तो मत स्वरूपाला प्राप्त होतो. पण पुढे आहे का, दक्षिणायन आहेत, रात्र आहेत, कोमात गेलेला आहे, वाचा बंद आहे, आतमध्ये ज्योत विजलेली आहे, सगळीकडे धुम्र झालेला आहे, त्याला आठवत सुचत काही नाही. आणि अशा वेळेला त्याचा प्राण जातो, तो अगतीला जातो. विठाला विठाला विठाला. गती सदगती अगती कितीतरी बोलता येईल, पण पुढे आहे का. पण ज्ञानोबराय काही ओवी देतात. ज्ञानोबराय म्हणतात बघा, जी माणसं, ऐकून ठेवा, जी माणसं भूत पिशाच इंद्री शेंद्री दैवताची उपासना करतात, जे काही मंत्र तंत्राच्या नादी लागतात, ती माणसं मेल्यानंतर पिशाच गतीला जातात. म्हणून भूत पिशाचे जे होतात ना, हे कोण होतं, कोण जातं त्या गतीला? हे इंद्री शेंद्री दैवत म्हणणारे, काही मंत्र तंत्र सांगणारे, जादू टोना म्हणणारे, हे जे करतात ना, हे भूतसृष्टीला जातात. 2 बाजूने प्रमाण. ज्ञानोबरायांची पण ओवी आहे आणि त्याला बाबा तुकोबरायांचं पूरक उत्तर आहे. मंत्र तंत्र काही करशी बुट बुटी, मंत्र तंत्र काही करशी बुट बुटी, जने भूत सृष्टी पावशीला, जने भूत सृष्टी पावशीला. म्हणून मंत्र तंत्राच्या भानगडीत पडू नका. आणि जर पडले तर नाही की भूतसृष्टीला जाल. मंत्र तंत्र काही करशी बुट बुटी, आणि त्याने भूतसृष्टी, अरे भूत वशील भूत या गतीला जाशील. पण जी माणसं देवा करता भजन करतात ती माणसं जाताना देव गतीला जातात. कोण होतात? देव. ओवी आहे का, मने वाचा करणी जयाची भजने देवाची वाणी, ते शरीर जाते क्षणी देवाची झाले. ते कोण झालं? देव झाला. पण पुढे आहे का, पितरांची व्रते वाती जयाची चित्ते, जीवित्व सरली हतया ते पितृत्व वरी. अरे जे पितरांची व्रत करतात मृत्यूनंतर ते पितृलोकात जातात. मग 3 पितर आहे, उत्तम पितर, मध्यम पितर आणि कनिष्ठ पितर. मग आता उत्तम पितर कुठे राहतात? तर उत्तम पितर राहतात तळातळ नावाच्या पाताळामध्ये. बरं, त्यांचं कार्य काय आहे? तर आपल्या कुळामध्ये ज्ञानवान, गुणवान, धनवान, विद्वान, भाग्यवान, स्वरूपवान, चांगली चांगली संतती जन्माला घालण्याचं कार्य हे आर्यमा पितरांकडे आहे. आणि आर्यमा पितर कोण आहे? तर भगवान परमात्म्याची विभूती आहेत. कोण आहेत? भगवान परमात्म्याची विभूती आहे. हो,
विभूती आहे विठाला विठा. विठ्ठला 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 विठ्ठला. थोडा स्टॉप करतो ते आल्यामुळे सांगू का. ज्या माणसाला देव धर्मशास्त्र आवडत नाही त्याची ही गती होते. नाही विठाला विठा. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कंती ते न करा होणे गाड. गाढवा कोतरा होणे गाढवा कोतरा होणे गाढवा कोतरा. करा होणे गाढव कोतरा होणे गाढव कोतरा होणे गाढव कोतरा. कल्ती तेना करा होणे गाढवा कोतरा होणे गाढवा कोतरा होणे गाढवा कोतरा. विठाला विठाला. विठ्ठला हो, ऐका ही गती आहे. आर्यमा पितर कोण आहेत भगवान सांगते. अर्जुनाने विचारलं देवा तुझ्या विभूती सांग. भगवंत सांगते अर्जुना या वृक्षामध्ये पिंपळ आहे, नद्यांमध्ये गंगामी आहे, पर्वतामध्ये मेरू आहे, मंत्रामध्ये रामकृष्ण आहेत, असे अनेक सांगितलेच की नाही. बरं त्यापेक्षा या पितृगणा माझी समजता आर्यमामी तत्वता. हे जे पितृगण आहेत ना या पितृगणामध्ये जो आर्यमा आहे ना ही माझी विभूती. म्हणजे आर्यमा आपला उत्तम पितर आहे आणि ती भगवान परमात्म्याची विभूती आहे. मग राहतो तळातळ नावाच्या पत्रात. त्याचं कार्य काय चांगली संतती जन्माला घालणं. मग हा संतुष्ट कधी होतो तर ते ऐका जेव्हा पितृपक्ष आता येईलच लक्षात ठेवा. पितृपक्षामध्ये जे आपण श्राद्ध करतो ना या श्राद्धाने आर्यमा नावाचा पितर संतुष्ट होतो. तो संतुष्ट झाल्यानंतर आपल्या कुळामध्ये चांगली चांगली संतती जन्माला घालतो. हे आर्यमा पितरांचं कार्य आहे. बर इतर श्राद्ध हे घरात केलं जातं पण पितृपक्षामध्ये केलेलं श्राद्ध हे धाब्यावर केलं जातं. इतर श्राद्धाला केळीचं पान लागतं पण या श्राद्धाला मोहाच्या पानाची पत्रवळी लागते आणि त्या पत्रावळीवरती श्राद्धादी कर्म केल्यानंतर पितर संतुष्ट होतात आणि संतुष्ट झाले की ते आशीर्वाद देतात. कल्याण येथे देया सदा त्यांचे कल्याण येथे देया. ओ सदा त्यांचे कल्याण येथे सदा त्यांचे कल्याण येथे. ओ तुका म्हणे पित्र आशीर्वाद देते कल्याण येथे येते सदा त्यांचे कल्याण येथे येते सदा त्यांचे. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते कल्याण येते येते सदा त्यांचे. कल्याण येते येते सदा त्यांचे. स्वर्गातील पितर संतुष्ट झाले की ते आपल्या कल्याणाची इच्छा करतात. सर्वजण शांततेने ऐकता आहे. फक्त एक महत्वाचा मुद्दा आहे का संसारिक माणसाच्या जीवनामध्ये बाबा संसारिक माणसाच्या जीवनामध्ये दुःख येऊ नये आणि उन्नती व्हावी असं वाटत असेल तर आपले पितर आपल्यावरती नाराज नसले पाहिजे आणि आपली कुलदेवता ही नाराज नसली पाहिजे. लक्षात ठेवा. परमपूजनीय वंदनीय गुरुवर्य संदीपनजी महाराजांचं वाक्य आहे. संदीपनजी महाराज म्हटले बघा ग्रस्ती माणसाच्या जीवनामध्ये दुःख फक्त 2 दरवाजाने येतं. किती दरवाजाने? 2. कोणतं? पितर नाराज असेल तर दुःख येतं आणि कुलदेवता नाराज असेल तर दुःख येतं. म्हणून किमान प्रत्येक व्यक्तीने एका वर्षातून एकदा तरी कुलदेवतेच्या दर्शनाला गेलं पाहिजे. एक कुटुंबातील एका व्यक्तीने आणि वर्षातून किमान आपल्या पितरांचं एकदा तरी स्मरण केलं पाहिजे. कारण पितरांच्या आशीर्वादाशिवाय प्रपंचामध्ये उन्नती होत नाही आणि बुवा पितरांच्या कृपेशिवाय परमार्थ कडेला जात नाही. विठाला विठ्ठला विठ्ठला. हो म्हणून ते नाराज नसले पाहिजे. मग आता ते नाराज एकच संतुष्ट आहे बुवा ओळखायचे कसं? पुन्हा सांगू का 1-2? रात्री झोपल्याबरोबर जर तुम्हाला निवांत झोप लागत नसेल, मोबाईल पाहून कंटाळे, टीव्ही पाहून कंटाळे, वाचन करून कंटाळे, पुढे सांगू मेसेज करून कंटाळे, पण झोप काही लागत
समजून घ्यायचं आपले पितर नाराज आहे. एक झोप झाली परत जाग येते, पहाटपर्यंत झोपच येत नाही, या कानी त्या कानी हा, आणि मग साखर झोप लागते. समजून घेतो पितर आपले नाराज आहे. एक झोप झाली आणि जर तहान लागली असेल, एखादा व्यक्ती मध्यरात्री उठून पाणी पित असेल, घसा कोरडा पडत असेल, तहान लागत असेल, त्या व्यक्तीने समजून घ्यावं माझे पितर तहानेलेले ते पाण्याची अपेक्षा करता. आणि एखाद्याला जर बाबा तहान लागत असेल, त्या शास्त्राने दिलेले उपाय पण सांगतो. जर तहान लागत असेल, घसा कोरडा पडत असेल, रात्री ती व्यक्ती पाणी पित असेल, सरपंच त्या व्यक्तीने दुसऱ्या दिवशी 10 ते 12, 10च्या आत नाही बरं का, 10 ते 12 या वेळामध्ये 1 ग्लास दूध आणि 1 तांब्या पाणी फक्त वट वृक्षाला अर्पण करा. तहान लागायची बंद होईल, खात्री करून घ्या. विठाला 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 विठाला. अरे जेवणाला बसलात, ताटामध्ये नेहमी वारंवार सतत केस येत असेल, तो स्त्रीचा असो पुरुषाचा असो प्राण्यांचा असो, ताटामध्ये केस येतो, घासात केस येतो, तोंडात केस जातो, वारंवार नेहमी कायम. समजून घ्यायचं आपले पितर भुकेलेले आहेत. मृत व्यक्ती वारंवार स्वप्नात येत असेल तर ते आपल्याकडं काहीतरी मागताय. मुला मुलीच्या संबंधामध्ये अडचणी निर्माण झाल्या असेल तर पितर आपले नाराज आहे. काही कारण नसताना तुमच्यावर कोणी आरोप करीत असेल, पितर तुमचे नाराज आहे. समाजात तुमचा सन्मान होण्याऐवजी जर अपमान होत असेल तर पितर तुमचे नाराज आहे. आणि काही कारण नसताना भावकीत कलह निर्माण झाला असेल तरी पितर नाराज आहे. विठाला विठाला विठाला. हो, आणि पितर एकदा नाराज झाले का ते शाप देतात. आहा आहा कटकाटा आहा कटकाटा आहा कटकाटा करी पितार. आहा कटण्याचे आहा कटजाचे आहा कटजाचे करी पितार. वंशे दुराचार पुत्र झाला. कटजाचे कटजाचे करी पितारा. कटजाचे कटजाचे करी पितारा. आहा कटकटा त्याचे करीती पितर. आणि काय म्हणतात, वंशी दुराचार पुत्र झाला. आमच्या वंशामध्ये एक दुराचारी मूर्ख मुलगा जन्माला आला की तो आमचं स्मरण करत नाहीये, तो पिंडदान करत नाहीये. कारण मुलाचा धर्म आहे, जल प्रदान मुलाचा धर्म आहे, तिल प्रदान मुलाचा धर्म आहे, पिंड प्रदान मुलाचा धर्म आहे. म्हणून आजच्या दिवशी मुलाने त्यांच्या स्मरणार्थ जल द्यायचं आहे, तिल द्यायची आहे आणि पिंड द्यायचं आहे आणि त्यांना संतुष्ट करायचं आहे. आणि नाही संतुष्ट झाले तर ते शाप देतात. मग ते म्हणतात आहा कटकटा करती तयाचे पितर. काय म्हणतात, वंशी दुराचार पुत्र झाला. आमच्या वंशामध्ये एक दुराचारी मुलगा जन्माला आला. साधं पिंडदान आदी क्रियाकृती मी याने केलं काय, उपजला काळ कुळा लावी लावी टाळ. कुळा लावे लावे टाळा कुळा लावे लावे टाळा. कुळा लावे लावे टाळा कुळा लावे लावे टाळा कुळा लावे लावे. काळ
कुणाला वेला जर त्यांचं स्मरण केलं नाही, त्यांच्या निमित्ताने काही केलं नाही, तर त्यांचा स्वर्गातला मान कमी होतो आणि ती पितर अधोगतीला जातात आणि मग ते शाप देतात. आता कुणाचे पितर अधोगतीला जातात तिले लांबलाच किती, पण एक दोनच प्रमाण सांगतो. विठाला 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 विठाला. तर हे माऊली, तू जर एखाद्या दुष्ट नीच दुराचारी अधर्मी जर मुलाला जन्म घातला ना, तो तर नरकात जातोच जातो, पण त्याचे पितर नरकात जातात, त्याचे मायबाप नरकात जातात. अभक्ताची माय तुका म्हणे नरका जाय, तुका म्हणे नरका जाय, तुका म्हणे नरका जाय. भक्ताची माय तुका म्हणे नरका जाय, तुका म्हणे नरका जाय, तुका म्हणे नरका जाय. कुणाचे पूर्वज नरकाला जातात. अभक्त जन्माला आला त्याचे पूर्वज नरकाला जातात. दोन, कुणी अधिकारी असेल, तो मोबदला घेतोय, वेतन घेतोय, पण याच्या व्यतिरिक्त एखाद्या गाय गरीबाचं काम अडचणीत आणून आणि लाच खातो ना, लाच खाणाऱ्याचे पूर्वज किडे होतात, नरकात जातात. म्हणून लाच खाणाऱ्यासाठी एकनाथ महाराजांनी मोठी नीती प्रकरण लिहिलं आहे. नीती सांगतो ऐका एक दास सभेचा, जाऊ द्या एकच, लाच खाऊ नये, चवाट्यात राहू नये. लाच खाणाऱ्याची लाज येशील सांगते बाबा, संसाराची उद्ध्वस्त ते. जो लाच खातो त्याचे पितर नरकाला जातात. आता प्रमाण आहे का? लोभावरी ठेवूनी हेत, तुकोबराय म्हणतात, लोभावरी ठेवूनी हेत, जो करी असत्य न्याय नित, त्याच्या पूर्वजा पतन नरकी किडे होती जात. म्हणून खोटी साक्ष देऊ नका, असत्याची बाजू घेऊ नका. जर असत्याची बाजू घ्याल, खोटी साक्ष द्याल, तरी सुद्धा पूर्वज नरकाला जातात. विठाला 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 विठाला. 2 नंबर ऐका. तुम्हाला वाटतंय ना आपले पूर्वज नरकाला जावा, तो कोबऱ्या म्हणे हे करा. काय करा? पूर्वजाशी नरका, पूर्वजाशी नरका जाणे ते एक ऐका. काय ऐका? निंदा करावी चहाडी आणि मनी धरोनी आवडी. लोकांची निस्ती निंदा करा, चाळ्या लावा, गेले पूर्वज नरकात. विठाला 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 विठाला. 3 नंबर, तुम्हाला वाटतंय ना मग संत वचन खोटं म्हणा, त्याला अंधश्रद्धा म्हणा, शास्त्र मानू नका, त्याला खोटं म्हणा, गेले पूर्वज नरकात. नामदेव महाराज जा मग तुमच्या पाठे, लटिके न बोलू आम्ही, वर्तमान खोटे, आणि त्याचं चरण आहे. विष्णुदास नामा म्हणे ऐका त्यांची ख्याती, लटिके जे म्हणते त्याचे पूर्वज नरका जाते. विष्णुदास नाम म्हणे ऐका त्याचे ख्याती, लटिकेचे होते त्याचे पूर्वज नरका जाते. लटिके न बोलू आम्ही वर्तमान खोटे, लटिके न बोलू आम्ही वर्तमान. ओ जाऊ दे चला. विष्णुदास नामा म्हणे ऐका त्यांची ख्याती, आणि लटिके जे म्हणते त्याची पूर्वज नरकात जाते. आणि पूर्वज नरकात गेले का ते शाप देतात. काय देतात? आहा कटा करते तयाचे पितर आणि वंशी दुराचार पुत्र झाला. आणि त्यांनी शाप दिला की आपलं जीवन उद्ध्वस्त झालं. म्हणून एक मुद्दा मी वारंवार सांगतो, आजही बसलेल्या लोकांपैकी बर्गे बाबा बरीच माणसं ही पितृदोषामध्ये, आणि पितृदोषाला लई कारण आहे. आता आज नाही सांगता यायची, ती नंतर बघू काहीतरी, पण ती एकच सांगतो, विठाला विठाला. हो, आता पाहुणे समोर बसले, मी तुम्हाला एक विचारतो, तुमच्या पंजोबांचं नाव सांगतील का? काय होतं? लक्ष्मण. त्यांना किती भाऊ होते? नाही, बरं जाऊ द्या. मी असं म्हणतो त्यांना 3 भाऊ होते असं आपण गृहीत धरू. किती होते? 3. त्या तिघांपैकी दोघांचा विस्तार वाढला असं गृहीत धरा. दोष कसे तुम्ही सांगतोय? दोघांचा विस्तार वाढला. मग दोघांचा विस्तार वाढला, एकाचा विस्तार वाढला नाही.
बरोबर. पण ज्याचा विस्तार वाढला नाही त्याचं इस्टेट वारस हक्काने कोणाकडे आलं? बरोबर, दोन्ही पंजोबांकडे आलं. पंजोबा गेले, वारस हक्काने इस्टेट कोणाकडे आलं? दोन्ही आपल्या आजोबाकडं. आजोबा गेले, वडिलांकडे आलं. वडील गेले, आता ते इस्टेट कोणाकडे आलं? आपल्याकडे आलं ना. मग ते इस्टेटीचे वारसदार कोण बनलो? आपण. आता पुढे आहे का, जसं पूर्वजांचं वारस हक्काने आम्ही इस्टेट घेतो गोकुळ बाबा, तसं पूर्वजांचे वारस हक्काने रोग सुद्धा घ्यावे लागतात. काय घ्यावे लागतात? रोग घ्यावे लागतात. एखाद्याला जर शुगर झाली आणि हॉस्पिटलला गेलं, डॉक्टर पहिलं विचारतं का हो, डॉक्टर विचारतं की नाही तुमच्या घरात यापूर्वी कुणाला होती का? विचारलं. मग आमच्या आजोबाला होती. कुणाला होती? मग इस्टेट घेतलं ना त्याच्यावर शुगर फ्री आहे. कळलं का? एखाद्याला अस्थमा दमा आहे, म्हणजे पंजोबाला होता, आला. त्यांचे गुण सुद्धा घ्यावे लागतात. जर आजोबा बांधच कोरीत असल, मग नातानं जर बांध कोरला तर लोक म्हणतात जाऊ द्या हो, त्याच्या रक्तातलाच गुण आहे म्हणतात की नाही. काय त्यांच्या रक्तातला? म्हणजे त्यांचे गुण घ्यावे लागतात, त्यांचे दोष घ्यावे लागतात. इतकंच नाही तर त्यांचं स्मरणही करावं लागतं. आपल्यामध्ये रक्त कुणाचं आहे? आपल्यामध्ये रक्त कुणाचं आहे? तुम्ही सुशिक्षित आहात, शिकलेले आहात, पदवीवर आहात, तुम्ही पदावर आहात, तुमच्यात रक्त कुणाचं आहे? अहो हे रक्त आपल्या पूर्वजांचं आहे. आपल्यामध्ये रक्त कुणाचं आहे? पूर्वजांचं आहे. मग त्यांचं रक्त वापरतो की नाही? मग ज्याचं रक्त वापरतो किमान वर्षातून त्याचं एकदा स्मरण केलं पाहिजे की नाही? आणि जर त्यांचं रक्त वापरतो, त्यांचं इस्टेट खातो, त्यांचं स्मरण करत नाही, ते 3 पिढ्या वाट पाहते वा. आणि 4थ्या पिढीमध्ये त्या कुळात असं विचित्र जन्माला येतं तर सगळ्या कुळाला ते त्रासच देतं. अख्खं घर एका बाजूला ते एकट्याच एका बाजूला. हे भाजपमध्ये ते शिवसेनेमध्ये विठाला विठाला. हो. आणि त्या बाकीच्या लोकांना ते सळो पळ करून सोडतं आणि त्याच्या वाट्याला आलेलं इस्टेट त्याला तिरपा काप असतो. जमिनीचा तुकडा सरळ नसतो, त्याला तिरपा काप. नाला तरी गेलाय, रोड तरी गेला, नदी गेली, असं तिरप वावर असतं त्याचं. आणि त्या शेतामध्ये न लावता जुनाट पिंपळाचं झाड असतं, लावलेलं नाही, न लावता उगलेलं. विठाला 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 विठाला. समजून घ्यायची 3ऱ्या पिढीवरचं त्याचं इस्टेट घ्यायला आलं, त्रास द्यायला आलं. विठाला विठाला. कारण त्यांची इच्छा मी नाही. अनाथ महाराज म्हणतात बाबा जरी ते स्वर्गात गेले ना, पितृ लोकात गेले ना, त्यांची इच्छा आहे. त्यांची काय इच्छा आहे तर नाथ महाराजांना विचारा. होते पितरांचे मनोगत, मनोगत म्हणजे इच्छा. होते पितरांचे मनोगत, पुत्र होईल हरिभक्त, कुळे उद्धरील समस्त, परी तो विषयी पचनी पडत असे. अरे आमच्या वंशामध्ये एखादा हरिभक्त, धार्मिक, दानशूर, दाता, योद्धा, पराक्रमी जन्माला येईल आणि तो आमचा उद्धार करील, अशी त्यांची इच्छा आहे. परी तो विषयी पचनी पडत असे, पण त्याचा रस्ताच बदलला आणि मग ते शाप देतात. मग इच्छा आहे काय? त्यांना आपल्याकडून काय अपेक्षा आहे? आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना आपल्याकडून काय अपेक्षा आहे? तर नाथ महाराज सांगतात सोये करावे पितृतर्पण, शनवती श्राद्धे जाण, पितर उद्धरावे आपण आणि गयावर्जन करून या. त्यांची इच्छा आहे. काय इच्छा आहे? की आमच्या पश्चात आमच्या मुलाने 96 प्रकारची श्राद्ध केली पाहिजे. किती श्राद्ध आहे? 96. आता सरळ सांगतो, वर्षाच्या अमावस्या किती? 12. पौर्णिमा किती? हे अमावस्याला श्राद्ध आहे, पौर्णिमेला श्राद्ध आहे. अमावस्या किती? 12. पौर्णिमा किती? 12. वर्षाच्या द्वादशी किती? 24. वर्षाच्या संक्रांती किती? नाही 12. प्रत्येक महिन्याला सूर्य एका राशीमधून दुसऱ्या राशीत संक्रमण करतो, त्याला संक्रांत म्हणतात. फक्त अधिक मासामध्ये सूर्याचं संक्रमण होत नाही, म्हणून अधिक मासात कुठलं शुभ कार्य होत नाही. विठाला 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 विठाला. वर्षाच्या संक्रांती 12,
बरं वर्षामध्ये येणारे व्यतिपात योग, वैरदृती योग, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, श्राद्ध तिथी, पडतिथी, पितृतिथी, पुण्यतिथी, अक्षय तिथी मोजून घ्या. शहाण्णव. विठाला विठ्ठला विठ्ठला हो, म्हणून त्यांची इच्छा आहे आणि श्राद्ध करावं. आज काय आहेत? श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध शब्दाचा अर्थ काय? तर व्याकरणामध्ये श्रद्ध नावाचा धातू आहे. श्रद्ध नावाच्या धातूपासून ज्या शब्दाची निर्मिती होते त्याचं नाव आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धेने केलेली क्रिया, त्याचं नाव आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? त्या पिंडावरती होणारा अखेरचा संस्कार, त्याचं नाव आहे श्राद्ध. मग श्राद्ध केलं पाहिजे. हो, केलं पाहिजे. का केलं पाहिजे? जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची सूक्ष्म शरीरातून सुट्टी होत नाही. 4 दे स्थूल सूक्ष्म करण आणि महाकरण, हे स्थूल आहेत आणि सूक्ष्म शरीर हे श्राद्धापर्यंत संपत नाही. असतं का? खात्री करून घेऊ का? लागलं तर लागला ठोका गुढी. भाऊ घरचे आले, सगळे घरचे आले की तर त्यांच्या घरचे आले ना. मला आजी तुम्ही एक सांगा, आजीबाई या 8-15 दिवसात परिवाराच्या कुणाच्या स्वप्नात आलत्या का? मुलाच्या, मुलीच्या, सुनेच्या, पुतणीच्या, कोणासोबत सांगतील? कुणाला नाही आल्या का? कोणाच्याच नाही का? सांगा ना मग. पाहत्या काय? आलत्या का? नाही मग वर हात करून सांगा ना. आल्या होत्या का? आल्या होत्या ना. जेवण मागितलं का? चहा? पैसे मागितले का? म्हातारीचे पैसे कुठे ठेवले? पहिलं सांगा. आता खोटं बोलू नका. म्हातारीचे पैसे कोणा तरी दिले नाही. विठाला विठ्ठला विठ्ठला. हो, चला ठीक आहे. आता विनोद सोडा. पैसे मागितले असतील ना, ज्या कोणी आजी उपास करू असतील ना, त्याला 200 रुपये देऊन टाका. विठाला विठ्ठला कुंडली कवरदा हरी हरी विठ्ठला. नामदेव तुकाराम हरिनाथ भगवान की जय. हो, हे स्थूल शरीर संपत नाही. त्याची शेवटची इच्छा वासना श्राद्धाच्या हाती परिवाराकडे बोलून दाखवत असतं. लक्षात ठेवा. म्हणून श्राद्ध करावं लागतं. मग श्राद्ध केलं पाहिजे. हो, केलं पाहिजे. का केलं पाहिजे? जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची सूक्ष्म शरीरातून सुट्टी होत नाही. जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत मुलगा माय पित्याच्या ऋणातून मुक्त होत नाही. आणि ती श्रीमंत सर्वांना माहिती आहे. बाप दाखव नाही तर तुझा बाप जिवंत आहे, श्राद्ध करायची गरज नाही. आणि बाप केला असेल तर तुला श्राद्ध करावाच लागेल. एखादा म्हटला करणार नाही, आला पितृदोष, दुसरं कारण. विठाला आपल्या पित्रांची इच्छा आहे गोकुळ बाबा की यांनी श्राद्ध करावं आणि आमचा उद्धार करावा. मग उद्धार कसा करावा? सोये करावे पितृतर्पण, शनवती श्राद्धेदान. आणि कशाने उद्धार करावा बाबा? पितर उद्धारावे. आपण काय करून? गया वर्जन करून या. त्या मुलाने आई वडिलांच्या मृत्यूनंतर गयेला गेलं पाहिजे. 2 गया आहे. किती गया आहे बाबा? 2. कोणत्या कोणत्या? एक दही वडीची आणि एक उजनीची. मग मातृगया पितृगया. एक आहे मातृगया, दुसरी आहे पितृगया. आईच्या ऋणातून उत्तीर्ण व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आहे मातृगया. पण एक वाक्य बोलू का? या विश्वामध्ये आईच्या ऋणातून कोणी उत्तीर्ण झालेला नाही, उत्तीर्ण होत नाही आणि उत्तीर्ण होणार नाही. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या मुलाने गंगा घाटावरती काशीला सुंदर मंदिर उभारलं. बघ आई, तुझ्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी या मंदिराची मी उभारणं केली. पण अहिल्यादेवी सांगितलं, बाळा, या विश्वामध्ये अरे देव जरी आला तरी तो आईच्या ऋणातून उत्तीर्ण होत नाही. तरी तू मंदिर बांधलंय तरी पूजा होणार नाही. आजही जाऊन बघा, गंगा घाटावर सर्व मंदिर उभं आहे, पण अहिल्याबाईचं मंदिर कल्लं, दरवाजा खाली झाला का? तर आईच्या ऋणातून कोणी उत्तीर्ण होत नाही आणि आजही त्या मंदिरात पूजा होत नाही. विठाला हो, पण काही अंशी त्यांच्या उद्धारासाठी मुलगा क्रिया करू शकतो. त्याचं नाव आहे गया. आता ही गया कुठं आहेत? गुजरातमध्ये. बरं, त्या गावाचं नाव आहे सिद्धपूर. सिद्धपूर का म्हणतात? ऐका. महाविष्णूने देवतीच्या पोटी कपिल मुनी नावाचा अवतार धारण केल्यानंतर जेव्हा भगवंताने कपिल मुनीने आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी जिथं पिंडदान केलं ती आहे मातृगया. काय आहेत? मातृ. पण तिथे आईचं आठवण करून रडावं लागतं बरं गे बाबा.
मातृगयेला रडावं लागतं. कपिल मुनीच्या डोळ्यात जे बुंद खाली पडले, जे सरोवर तयार झालं त्याचं नाव आहे बिंदू सरोवर. आणि सिद्ध पुरुष असल्यामुळे त्या नगराचं नाव झालं सिद्धपूर. ती आहे मातृगया. मग एखाद्याला वाटतंय ना मातृऋणातून उत्तीर्ण व्हावं, त्याने मातृगयेला जाऊन पिंडदान क्रिया करून आईचा उद्धार करावा आणि आईच्या ऋणातून उत्तीर्ण व्हावं. ती पहिली आहे मातृगया. दुसरी आहे पितृगया. पितृगया कुठे आहे? बिहारमध्ये पितृगया. तिकडे फाल्गु नदी आहे, तिकडे विष्णूचं मंदिर आहे, तिकडे गयासूर आहे. खरा नेम असा आहे 21 पिंड गयासुराच्या पाठीवर द्यावे लागतात. 21 पिंड विष्णू मंदिरात द्यावे लागतात. आणि तिकडे 3 पद आहे, ब्रह्मपद, रुद्रपद, विष्णुपद. त्या पदावरती जर मुलाने आपल्या हाताने जर पिंडदान केलं तर मुलगा पितृऋणातून उत्तीर्ण होतो. विठाला विठा विठाला विठाला पिंडपदावरी पिंडपदावरी माझे झाले गया माझे झाले गया वर्ग बोलिया करे तिला बोलिया करे माझे झाले गया वर्जन माझे झाले गया वर्जन पितले पितरांचे ऋण मातृगया पितृगया. आता योगायोगाने पितृपक्षी आलाय पुढे. थोडी माहिती म्हणून देतो ऐका. ज्यांना पितृगयेला मातृगयेला जाता आलेलं नसेल त्यांनी काय करावं? आता पितृपक्षामध्ये भरणी नावाचं नक्षत्र येतं आणि त्या भरणी नक्षत्रावरती जर भरणी श्राद्ध केलं तर मातृ पितृगयेचं फळ घरी मिळतं. म्हणजे गेले नाहीये आणि ज्यांची इच्छा आहे त्यांना जाणं शक्य नाही, ज्यांचे आता श्राद्ध झाले ना त्यांनी भरणी नक्षत्र करावं. विठाला विठा विठाला 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 त्याला भरणी श्राद्ध म्हटलेलं आहे. आता हे जर शक्य नसेल तर तुम्ही लक्षात ठेवा, गयासुराला वरदान आहेत पितृपक्षामध्ये. बाबा हा गयासूर गाईच्या मुखामध्ये असतो. पितृपक्ष किती दिवसाचा आहे? चुकीचं 16 दिवसाचा आहे. पौर्णिमेला मग आलंय चालू होतं. प्रतिपदा ते अमावस्या 15 आणि पौर्णिमा 16. विठाला विठाला. या 16 दिवस हा गयासूर गाईच्या मुखात असतो. कोणत्या गाईच्या? गावठी आहे ना सुखदेव बाबा? नक्की. जर नाही बरं का, हे शेतकऱ्याला व्यवसाय म्हणून ठीक आहे, पण पूजेकरता अजिबात नाही. विठाला 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 विठाला. हो ऐका, मग हा गयासूर 16 दिवस गाईच्या मुखामध्ये असतो. मग काय करावं? 16 दिवस गाईच्या मुखामध्ये नैवेद्य द्या. किती दिवस? 16 दिवस गाईच्या मुखात नैवेद्य दिला तर गया वर्जन क्रिया करून जी फलश्रुती आहे ती फलश्रुती घरी प्राप्त होते. विठाला विठाला विठाला. पण खरे किती नैवेद्य द्यावे? तर शास्त्र सांगतं 4 नैवेद्य द्यायचे. किती? 4. पहिला गाईला, दुसरा कावळ्याला, तिसरा कुत्र्याला आणि चौथा माशाला. आता ज्यांचे श्राद्ध झाले त्यांना विचारा, ब्राह्मणांनी 4 नैवेद्य सांगितले ना तुम्हाला. पण कावळ्याला 1, गाईला 2, कुत्र्याला 3 आणि माशाला 4. 4 का द्यायचे असतात? तर हे 3 पक्षी पितृतुल्य आहे, 3 वृक्ष पितृतुल्य आहे, 3 प्राणी पितृतुल्य आहे आणि 3 जलचर पितृतुल्य आहेत. वट वृक्ष पितृतुल्य आहे म्हणून या विधीमध्ये वडाचीच पानं वापरतात. दुसऱ्या दिवशी नैवेद्य नेताना राखीला कोणते पानं आणतात?
वडाची जाणता ना. मग वट वृक्ष हा पितृतुल्य आहे, पिंपळ वृक्ष पितृतुल्य आहे आणि बेल वृक्ष पितृतुल्य आहे. गाय गाय पितृतुल्य आहे, कुत्रा पितृतुल्य आहे आणि हत्ती पितृतुल्य आहे. कावळा पितृतुल्य आहे, राजहंस पितृतुल्य आहे, गरुड पितृतुल्य आहे, सर्प पितृतुल्य आहे, मासा पितृतुल्य आहे आणि कासव पितृतुल्य आहे. विठाला हो, यांची सेवा घ्या झाली काही पितर संतुष्ट होतात म्हणून नैवेद्य द्यायचा आहे. म्हणून आमची हिंदू स्त्री नैवेद्य देताना एक देत नाही बाबा, नैवेद्य देताना एक देत नाही आणि एक देऊ सुद्धा नाही, डबल नैवेद्य द्यायचा. किंवा मोठी पोळी असेल तर तिची घडी करून द्यायची, पण सिंगल नैवेद्य द्यायचा नाही. का नाही द्यायचा तर आमची सनातन माऊली माहेरच्या पित्रांनाही संतुष्ट करते आणि सासरच्या पित्रालाही संतुष्ट करते. दोन्ही पित्रांना संतुष्ट तुम्ही करतात म्हणून पित्रांना तुमच्याकडून माहेरच्याही पित्रांना अपेक्षा आहे आणि सासरच्याही पित्रांना अपेक्षा आहे की या माऊलीने सुंदर स्वयंपाक बनवून आम्हाला तृप्त करावं म्हणून नैवेद्य दोन द्यायचे. म्हणून दोन्ही कुळाला तृप्त करण्याची जबाबदारी ही तुमच्यावरती आहे. विठाला हो, पण दोन्ही पक्षाचा उद्धार करण्याची जबाबदारी ती आपल्यावरती आहे. कुणावर आहे? आपल्या दोन पक्ष. कोणता? कोणते दोन पक्ष? उभाठा अजून कोणता मला येतं बी नाही ते कोणतं अजून हे नाही बरं का, हे तिकडंच जाऊ द्या, ही त्यांची जबाबदारी त्यांच्यावरच राहू द्या. फक्त एक जबाबदारी दोन पक्ष आहे, एक मातृपक्ष आणि दुसरा एक पितृपक्ष. आता तुम्ही पूजा जेव्हा केली ना, गुरुजीने पहिले आई गेली ना, आज कोण कोण तृप्त झाले? आई, आजी, पणजी, त्यांची नावे घ्यावं लागतात. नावं माहीत नसेल, गंगा, गोदावरी, कावेरी. बरं, वडील गेले का वडील, आजोबा, पंजोबा, चुलते गेले का चुलते, काका गेला का काका, त्याच्यानं पुतण्या गेला का, मुलगा गेला का, बहीण गेली का, पत्नी गेली का, सगळ्यांची नावं येतात. तिकडं बरं आईची आई, आईची आजी, आईची पणजी, आईचे वडील, आईचे आजोबा, आईचे पंजोबा, मामा, मामी, मावशी, आत्या, हे सगळेच येतात. पूजा करणाऱ्याचे सासू सासरे गेलेले असतील ते येतात. एखादा मित्र गेला असेल तोही येतो. नाही पारमार्थिक असो वा सामाजिक गुरु सुद्धा तृप्त होतात, त्याला पिंजीकरण श्राद्ध म्हणतात. हो, म्हणजे आज या दोन्ही पक्षाची तृप्ती मुलगा करत असतो. मग दोन्ही पक्षाच्या उद्धाराची जबाबदारी बसा, दोन्ही पक्षाच्या उद्धाराची जबाबदारी कुणावरती आहेत? आपल्यावरती आहेत. मग दोन्ही पक्षाचा उद्धार एक गयावर्जन करून होतो, एक कर्मकांड श्राद्धादी कर्म करून होतो. पण सगळ्यात सोपं साधन ज्ञानोबरायांनी सांगितलं, बाबा जर तुम्हाला उद्धार करायचा असेल ना तर देवाचं नामस्मरण करा. नाम इतकं पावर आहेत की जो नामस्मरण करतो त्याचाही उद्धार आहे, जो ऐकतो त्याचाही उद्धार आहे आणि ज्याच्या निमित्ताने नामचिंतन केले जातं त्याचाही उद्धार आहे. ज्ञानदेवी अभ्यास मोठा, नामस्मरण मुखा वाटा, हरी हरी स्मरता पूर्वज गेले वैकुंठा. 4 युगामध्ये जीवाच्या उद्धाराचं साधन फक्त नाम आहे आणि कलियुगात नामाशिवाय उद्धार होणं अशक्य आहे. नुद्धरीजे नुद्धरीजे गोपाले विन नुद्धरीजे, देवाशिवाय उद्धार नाही. म्हणून कलियुगी उद्धार हरिच्या नामे कलियुगी उद्धार, हरीच्या नामे कलियुगी उद्धार, हरिच्या नामे कलियुगी उद्धार. ओ सकळात कलियुगी उद्धार, हरिच्या नामे कलियुगी उद्धार, हरिच्या नामे कलियुगी उद्धार, हरिच्या नामे. सकळाची अन्याय निराळ, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. या युगामध्ये उद्धार नामाने आहेत. मग कुणा कुणाचा उद्धार झाला? कपिकुळा उद्धारिले मुक्त केले राक्षसा, कपिकुळा उद्धारिले मुक्त
चांगले माझे कंठी राहू भले माझे कंठी राहू भले हो कपी कुडा बुधारी रे अमुका केले रक्षणा कपी कुळा बुधारी रे केले केले रक्षणा रक्षता किंवा नामेची तरले कोट्यानं तरले तरती हा भरवसा नामधारकाचा नामाने उतारे पण त्या नाम घेण्यासाठी काही प्रतिबंध आहे का ज्ञानोबराय म्हणतात नाही नाम जप यज्ञ तो परम पावन बाधू न शके स्नानादी कर्म नामे पावन नाम पावन नामे पावन धर्माधर्मान नाम परब्रह्म वेदार्थे नाम कसं आहे परब्रह्म आहे नामाने पावन आहे तुकोबराय म्हणतात न धोये तोंड तोंड धुवायची गरज नाही न धोये तोंड न करे आंघोळी जपे नामावळी सर्व काळ आणि उठल्यापासून सुरुवात कर कस नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे जिथं असाल तिथं कधी हरी बोला देता घेता बैसता उठता चालता बोलता दळता कांटा जेवता झोपता एकांती लोकांती देह त्यागांती हरी बोला मग हरी बोल कधी घ्या सगळ्यांना अधिकार आहे केव्हाही घ्या कुठेही घ्या सोपं आहे महाराज पण त्याला काही काळा वेळाचा प्रतिबंध नामाला काळाचा प्रतिबंध नाही नामाला वेळाचा प्रतिबंध नाही कधी घ्या पण फल काय तर दोन्ही पक्षाचा उद्धार अभंगाचं पहिलं चरण काळ वेळ नाम हो उच्चारिता नाही 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 दोन्ही पक्ष पायी उतरती दोन्ही पक्ष पायी उतरती हरिमुखे मना हो हरिमुखे मना हरिमुखे मना हो हरिमुखे मना दोन्ही पक्ष पायी उतरती दोन पक्ष पायी उतरते हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना हरिमुखे मना नामस्मरणासाठी काळा वेळाचा प्रतिबंध नाही कधी घेऊ शकता आणि केव्हाही ह्याच वेळेला घ्या तशाच अवस्थेत घ्या असं नाही आणि फल मोठे दोन्ही पक्ष पाहिजे उद्धार त्या नामाने मातृपक्ष आणि पितृपक्ष दोन्ही पक्षाचा उद्धार होतो तो उद्धार होतो नामाने आणि त्याच्यासाठी काळा वेळाचा प्रतिबंध नाही जर वेळेचं प्रतिबंध नाही तर मग आपण का वेळ लावायची म्हणा मग विठोबा रखुमाये जय विठोबा रखुमाई हरि हरि गोपाल रखुमाये गोपाल रखुमाई जय विठोबा रखुमाये गोपाल रखुमाई गोपाल रखुमाये गोपाल रखुमाई गोपाल रखुमाये गोपाल रखुमाई गोपाल रखुमाये गोपाल रखुमाई जय जय गोपाल रखुमाये गोपाल रखुमाई हरि गोपाल रखुमाये गोपाल रखुमाई जय जय गोपाल रखुमाये गोपाल रखुमाई गोपाल रखुमाये गोपाल रखुमाई गोपाल रखुमाये गोपाल रखुमाई हरि गोपाल रखुमाये गोपाल रखुमाई गोपाल रखुमाये गोपाल
कुमार रे अभंग ज्ञानोबरायांचा अभंग मोठा आहे आणि या अभंगावर बोलावीत का मी काही मोठा नाही, फक्त दोन्ही पक्ष पाही उद्धरती एवढ्या टोकाशी बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. आज या परिवारातील मातृछत्र हरपलेला आहे. प्रसंग दुःखाचा आहे. या विश्वामध्ये भगवान जरी असेल, बोलू नका, तरी तो रडतो. जीवनामध्ये मनुष्य कधी रडत नाही, पण 3 वेळा मात्र रडल्याशिवाय राहत नाही. पहिला, अरे ज्या मुलाला शिकावलं, जॉबला लावलं, त्याचं लग्न केलं आणि लग्न झाल्यानंतर जो मुलगा माय पित्याला सोडून विभक्त राहतो, तेव्हा किती निष्ठुर बाप असता तरी रडतो. 2 नंबर, जेव्हा मुलगी सासरला निघते, तो दगड अंतःकरणाचा असेल तरी तेव्हा बाप रडतो. 3 नंबर, जेव्हा आईची आठवण होते, राहू दे थोड्या वेळ 2 मिनिटं बसा, 2 मिनिटं बसा. विठाला 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 विठाला. मनुष्य निष्ठुर जरी असेल आणि जेव्हा आईची आठवण येईल ना बुवा, तेव्हा मनुष्य एकटा एकांतात जातो आणि उंकी देऊन रडतो. विठाला विठाला विठाला. हो, आपण रडतो बाबा, यात विशेष नाहीये. या जगाचा मालक तो सुद्धा आईसाठी रडतो. त्यालाही वाटते आई व्हावं आणि त्याला वाटते आई म्हणून हाका मारावी. देवाला जगताचा माय बाप आहे, पण त्याला उणीव आहे ती फक्त आईची, का त्याला आई नाहीये. म्हणून तर विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता, आई काही कसकये बाई, नवल मी सांगू काही, त्रैलोक्याचा धनी तो म्हणतो यशोदेशी आई. विठाला 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 विठाला. प्रसंग सगळ्यांना माहिती आहे, वेळ माझ्याकडे कमी आहे. ज्यावेळेला भगवान परमात्म्याने जी कंसानं पाठवलेली राक्षस मारली, तातडीची मीटिंग घेतली आणि अक्रूराला भगवान परमात्म्याला आणण्यासाठी गोकुळामध्ये पाठवलं. सायंकाळची वेळ आहे, अक्रूर येतो, नंदराजाच्या अंगामध्ये रथ सोडतो आणि नंद बाबाला सांगतो, कंस महाराजांनी धनुर्धर यज्ञाला प्रारंभ केलेला आहे. बलरामाने कृष्ण परमात्म्याला मी नेण्यासाठी आलेलं आहे. जेव्हा परमात्म्याने होकार दिला, पण त्यावेळची अवस्था आहे, यशोदेला झोप नाही आहे. यशोदामध्ये कारण कृष्णाला मांडीवरती घेतलेला आहे. तो सुंदर चेहरा निहाळते, उभा गंध आहे, खळगा आहेत, कुरळे केस आहेत, कमल नयन आहेत, नाही का, ते गुलाबी होत रात्रभर यशोदेने निहाळले. आणि सकाळ झाली, यशोदेमध्ये कृष्णा, जा राजा जा, कुठेही राहा, सुखी राहा, तू माझा नाही हे तुला माहितीये, मला माहितीये, तू गेला परत येणार नाही हे पण मला माहिती. जा राजा राहा, सुखाने राहा, पण एक मात्र लक्षात ठेव, जेव्हा जेव्हा यशोदेची आठवण येईल ना, तेव्हा मात्र आठवण करत जा राजा. अशी नाही आईची आठवण आली कृष्णा, जेव्हा देवकी तुझ्या ताटामध्ये लोणी वाढील ना, लोणी पाहून तरी यशोदेची आठवण होते. सकाळची वेळ झाली, गवळणी निघाल्या, कुंभ घेतलं, यमुनेला निघाल्या. पण नंद राजाच्या अंगणामध्ये तो दैदिप्यमान रथ बघितला आणि गवळण यशोदेला विचारू लागल्या. गवळण म्हणती, यान जाते अवघडी मिळाल्या गवळणीवा, यान जाते अवघडी मिळाल्या गवळणीवा. हो, गवळण म्हणती, यशोदेला कोठे गे सावळा, कारथ शृंगारीला सांगे ओ मजला. सांगितलं, अर्थात गवळणमध्ये एका जनार्दने रथ गेला निघून, कंस चानूर मारले, परमात्म्याने द्वारका वसवली. पण देवकीला प्रेम निर्माण झालं. कृष्णा, तुला जन्माला घातलं रे, टाळू भरली नाही, आज मी टाळू भरणार. तुला नाव घातलं नाही, आज मी नाव घालणार. तुला काजळ घातलं नाही, आज मी काजळ घालणार. आज मी माझ्या हाताने तुला चिवखावचा घास भरवणार. सर्व पदार्थ तयार केले. परमात्मा पाटावरती बसले, समोर पदार्थ ठेवले.
पण त्या पदार्थामध्ये दादा लोण्याची वाटी होती. जेव्हा लोणी बघितल्यानंतर जगाचा मालक ताटावरून उठतो, कोपऱ्यात जातो, स्पुंदून स्पुंदून रडतो. देवकीला कळेना का कृष्ण रडतोय. उद्धवा कृष्ण का रडतोय, भैया का रडतो. उद्धव भैया, मी देवकी मातेला सांगितलेलं आहे, माते माझ्या ताटामध्ये सर्व पदार्थ वाढ, लोणी वाढू नकोस. लोणी वाढलं ना, ते लोणी बघितलं ना, मला यशोदेची आठवण झाली, मला नंदराजाची आठवण झाली, मला गंगा गाईची आठवण झाली, मला यमुनेची आठवण झाली, मला गोपाळांची आठवण झाली, मला गोपिकांची आठवण झाली. भगवान सुद्धा आईसाठी रडतो. विठाला 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 विठाला. हो, म्हणून शास्त्राने मातृपरम न दैवतम, या जगात मातेपेक्षा कुणी मोठा नाही, मातेपेक्षा मोठं दैवत नाही. या परिवाराचं मातृछत्र छत्र हरपलं. तुम्ही किती मोठे असा, केवढे असा, कशी असा, ज्या दिवशी या जगामध्ये आपली आई नसेल ना, त्या दिवशी आपण खरे भिकारी. स्वामी तिने जगाचा, आई विन भिकारी. अरे ज्या दिवशी आई गेली दयेचा सागर आटला, ज्या दिवशी आई गेली प्रेमाचा धरा संपला, ज्या दिवशी आई गेली आतुरतेने वाट पाहणारे डोळे गेले, ज्या दिवशी आई गेली कौतुकाची थाप गेली, ज्या दिवशी आई गेली तोंडावर मायेचा हात गेला, ज्या दिवशी आई गेली संस्कार देणारा शिक्षक गेला, ज्या दिवशी आई गेली बाजू मांडणारा वकील गेला, ज्या दिवशी आई गेली न्याय देणारा जज गेला, ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी खरं दूध गेलं, डुप्लिकेट दूध शिल्लक राहिलं. म्हणून बरीच माणसं आई गेल्यानंतर दूध पित नाही का. अरे खरं दूध गेल्या दुधाला काय किंमत आहे. विठाला विठाला विठाला. एक मन तुम्हाला माहिती नाही, मागच्या मातृवर्गाला विचारा त्या मातृवर्गाला, त्यांना म्हणा तुमचं माहेर मध्ये माहेर पण कुठपर्यंत, तुम्ही माहेर मध्ये मुलगी कुठपर्यंत. जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे ना, तोपर्यंत तुम्ही माहेरामध्ये मुलगी आहात. पण जेव्हा आई गेल्यानंतर ना, त्याच माहेरामध्ये तुम्ही पाहुणी बाई होतात, आता मुलगी नाही. विठाला विठाला विठाला. म्हणून एक मन या मातांना माहिती, आपल्याला नाही दादा. त्यांना विचारा, मुलगी 1 वर्ष सासरवासामध्ये असू द्या, माहेरला नाही आली, भाऊबीजेला मुलगी येते, घरामध्ये थकलेली आजारी माय, पण मायच्या कानावर शब्द गेला, माझी बाळ सासरवरून आलीस. आई तर आवाज देते, बाई तू सासरवरून आलीस ग, आतमध्ये पाऊल नको टाकूस. आलेच मी. ती म्हातारी उठते, किचन मध्ये जाते, भाकरीचा तुकडा घेते, तव्याचं काळं लावते, तांब्या भरून घेते, मुलीला दरवाजात उभी करते, तो भाकरीचा तुकडा मुलीच्या चेहऱ्यावर ओवाळते, बाजूला टाकते, मुलीला तांब्या भरून पाणी प्यायला देते, आणि आई फक्त मुलीच्या तोंडावर असा हात फिरवते. आईने जर मुलीच्या तोंडावर हात फिरवला तर 1 वर्षाचा सासरवास आईच्या स्पर्शाने हाताने माहेरला जातो. ही आईच्या हातातली ताकद आहे, ही कुणाच्याच हातात नाही. म्हणून आमच्या माता वर्गामध्ये म्हण आहेत, माहेर कुठपर्यंत, जोपर्यंत तुमची माय जिवंत आहे तोपर्यंत माहेर, जोपर्यंत माय तोपर्यंतच माहेर. आणि ज्या दिवशी तुमची माय मेली ना, त्याच दिवशी तुमचं माहेर संपलं. आणि ज्या दिवशी आपली आई गेली ना, त्या दिवशी आपलं खरं निस्वार्थ प्रेम गेलं. ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज महाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज ज्ञानेश्वर माऊली धनराज